हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे. मी आरजे प्रिया, रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कर. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 18 जुलै. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडून गेलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1857 साली मुंबई येथील मुंबई विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. मुंबई विद्यापीठाविषयी सांगायचं झाल्यास, मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या 3 विद्यापीठांपैकी एक आहे. सन 1996 पर्यंत हे विद्यापीठ बॉम्बे विद्यापीठ म्हणजेच युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे म्हणून ओळखलं जात होतं. 1996 साली बॉम्बे शहराचं नाव बदलून मुंबई करण्यात आलं आणि मग 4 सप्टेंबर 1996 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या राजपत्रानुसार बॉम्बे विद्यापीठाचं नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आलं. सर चार्ल्स वूडच्या 1854च्या शिक्षण विषयक खलित्यानुसार डॉक्टर जॉन विल्सन यांनी 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली होती. 1868 साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील सेंट झेवियर्स या महाविद्यालयाला 2009 मध्ये स्वायत्तता मिळाली. मुंबई विद्यापीठ कायदा सन 1953 नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्य ठरवण्यात आली होती. सुरुवातीला एल्फिन्स्टन महाविद्यालयाची इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात येत होती. मुंबई विद्यापीठाचे सगळ्यात पहिले कुलगुरू हे जॉन विल्सन होते. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्या दिवशी ब्रिटनमध्ये निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिनियम लागू करण्यात आला होता. सन 1925 साली जर्मन सम्राट ॲडॉल्फ हिटलर यांनी आपले माइन काम्फ हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित केलं होतं. मित्रांनो, ॲडॉल्फ हिटलर म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर जर्मनीचा हुकुमशहा म्हणून तो उभा राहतो. नाझी पक्षाच्या या नेत्याचं नाव त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध होतं. नाझी जर्मनीचा प्रमुख दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणात हिटलरची गणना होते. मित्रांनो, तुम्हाला जर हिटलर यांचं हे आत्मचरित्र वाचायचं असेल तर मराठीत सुद्धा हे अवेलेबल आहे. गौरी साळवेकर यांनी या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. माझा लढा अशा नावाने हे पुस्तक बाजारात उपलब्ध देखील आहे. मला तुम्हाला नेहमी सुचवावंसं वाटतं की बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत. हिटलर सारख्या माणसाचं आत्मचरित्र तर आपण नक्की वाचलंच पाहिजे. यानंतर वळूया आपल्या पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1968 साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात इंटेल या कंपनीची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, इंटेल या कंपनीविषयी तुम्हाला नक्कीच माहिती असेल. इंटेल ही अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा या शहरात असलेली एक महत्त्वाची कंपनी आहे. इंटेल ही जगातील संगणकांचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. मायक्रो प्रोसेसर, फ्लॅश मेमरी, मदरबोर्ड, चिपसेट, नेटवर्क इंटरफेस कार्ड आणि ब्लूटूथ चिप्स ही सगळी उत्पादने इंटेल या कंपनीची आहेत. पॉल ओटेलिनी हे इंटेल या कंपनीचे CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1980 साली भारतीय अंतराळ संस्था इस्रोने SLV-3 या अवकाशयानाद्वारे रोहिणी 1 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. सन 1996 साली भारतीय उद्योगपती गोदरेज यांना जपान या देशातील मानाचा ऑर्डर ऑफ रायझिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. नंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1635 साली प्रसिद्ध ब्रिटिश वैज्ञानिक रॉबर्ट हुक यांचा जन्म झाला. 1848 साली प्रसिद्ध माजी इंग्लिश क्रिकेटपटू WG ग्रेस यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1918 साली शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते दक्षिण आफ्रिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा जन्म झाला. मित्रांनो, 1 किंवा 2 वर्ष कारावासात म्हणजे तुरुंगात राहणं सोपं आहे असं आपण म्हणू शकतो, पण आयुष्याची 27 वर्ष नेल्सन मंडेला यांनी कारावासात काढली आणि त्यांच्या या लढ्यामुळेच आज दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य, लोकशाही आणि स्वयंशासनाकडे जाता आलं. एवढा भयानक तुरुंगवास भोगल्यानंतर एखादा माणूस खचून गेला असता, परंतु मंडेला हे एक अजब रसायन होते असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आज आपण नेल्सन मंडेला यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत.
पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिवस आहेत. सन 1927 साली पाकिस्तानी गझलगार व गझल सम्राट मेहंदी हसन यांचा जन्म झाला. मित्रांनो, मेहंदी हसन यांची गझल ऐकली नाही असा एकही माणूस सापडणार नाही. 1979 मध्ये भारत सरकारने त्यांना KL सेहगल संगीत शहनशाह पुरस्कार दिला होता. भारताची गान कोकिळा लता मंगेशकरला देखील मेहंदी हसन यांच्या आवाजातील गाणं ईश्वरी आवाजासारखं वाटायचं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी सन 1935 साली दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम नगर भागात कांची कामकोटी या पीठाचे 69वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1982 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका तसंच सन 2000 सालच्या मिस वर्ल्ड या पुरस्काराची विजेती प्रियंका चोप्रा यांचा जन्म. 1972 साली भारतीय कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. त्याच निमित्ताने या सगळ्या व्यक्तींना रेडिओ MPSC गुरुकडून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज त्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी 1969 साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक, लेखक, कवी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालं. सन 1989 साली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन विद्येचे संचालक, मराठी संस्कृत लेखक डॉक्टर गोविंद केशव भट यांचं निधन झालं. सन 1994 साली दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक व ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर मुनीस रझा यांचं निधन झालं. सन 2001 साली सांगलीच्या राजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मिनी राजे माधवराव पटवर्धन यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. सन 2012 साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते व राजकारणी राजेश खन्ना यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन, जन्मदिन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.